नमस्कार, मी पांडुरंग जगन्नाथ पाचरणे, राहणार शिरूर पाचरणे मळा. मला या ठिकाणी पहिल्यांदा सुरुवातीला उजव्या साईडच्या मानेच्या खाली त्रास सुरू झाला. त्यानंतर मी 2-3 दिवस तो त्रास सहन केला, पण नंतर मला खूप वेदना व्हायला लागल्या. वेदना सुरू झाल्यानंतर मी शिरूरला शिरूरच्या दवाखान्यात ट्रीटमेंट घेतली, गोळ्या खाल्ल्या, पण मला काही त्याचा फरक जाणवला नाही. मग त्यानंतर मी पुण्याला संचिती हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अजय कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली मी ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली. ज्यावेळी मी संचिती हॉस्पिटलला सुरुवातीला गेलो त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की माझा अंदाजे म्हणले की 99% तुमच्या उजव्या साईडची मानेच्या खाली एक थोडीशी नस दबल्या गेलेली आहे. त्यानंतर डॉक्टर मला म्हणले जरी दबली असेल तरी मी फक्त 10 दिवसाच्या गोळ्या देतो. 10 दिवसात जर क्लिअर नाही झालं गोळ्या खाऊन तर MRI करून माझ्याकडे या. त्यानंतर मी शिरूरला आलो, त्या गोळ्या घेतल्या, थोडाफार फरक व्हायचा, पण पूर्ण न दबलेले असल्यामुळं असा अंदाज माझ्या मनासारखं तेच राहिले. मग मी फरक न पडल्यामुळे MRI करायला गेलो. MRI केल्यानंतर शिरूरला आलो, डॉक्टरांचे काही सल्ले घेतले, तर त्यामध्ये माझी एक उजव्या साईडला ह्या मानेच्या खाली नस दबल्या गेली होती, तिच्यावर प्रेशर आला होता. प्रेशर आल्यामुळं 5 नंबर आणि 6 नंबरच्या गादी नॉर्मल थोडीशी क्रॅक गेल्यामुळं त्याची ती नस दबल्या गेल्यामुळं रक्तपुरवठा पुढं हाताला होत नव्हता. त्याच्यामुळे हाताला मुंग्या येणं, हात जड होणं किंवा वेदना खूप ठणक लागणं अशा गोष्टी सुरू झाल्या जास्त. त्यानंतर मी परत पुण्याला अजय कोठारींकच गेलो. अजय कोठारींक गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की आपल्याला ऑपरेशन करायचं नाही किंवा कोणत्याही मी तुला गोळ्या देत नाही, इंजेक्शन देत नाही, हा प्रॉब्लेम खूप छोटा आहे, क्लिअर होऊन जाईल. फक्त याला व्यायाम आणि फिजिओथेरपी घेणं इतकं महत्त्वाचं आहे की हे त्याच्याशिवाय क्लिअरच होऊ शकत नाही, असं डॉक्टरांचं म्हणणं. मी तिथून पुण्याहून निघलो, शिरूरला आलो. शिरूरला येत असताना दवाखान्यात असताना मला डॉक्टरांनी एक सांगितलं की शिरूरला एक विपुल आहेर म्हणून डॉक्टर आहे फिजिओथेरपीची. आता मी विपुल आहेर हे नाव पहिल्यांदाच ऐकलं. म्हटलं शिरूरमध्ये बहुतेक बरेच दवाखाने पण नवीन डॉक्टर झाले असावे, म्हणून मी मार्केट यार्डात चौकशी केली. तर तिथं त्यांना मी फोन लावला. डॉक्टर म्हणले मी अवेलेबल संध्याकाळी आहे, या. डॉक्टरांनी ते पाहिल्यानंतर माझ्यावर त्यांनी फिजिओथेरपी आणि व्यायाम माझ्याकडून त्यांनी रेग्युलर 20 दिवस सुरू ठेवली. 20 दिवस त्यांनी तर सांगितलं होतं 15 दिवसात क्लिअर होईल, पण मीच 15 दिवसाच्या वेळी त्यांना म्हणलं मला पूर्णच क्लिअर व्हायचं आहे, अजून 5 दिवस वाढवा. तर त्यांनी 5 दिवस वाढवून अशी 20 दिवसाची मी ट्रीटमेंट या हाताला घेतली. पण जोपर्यंत 4-5 दिवस झाले थेरपी घेत असताना डॉक्टर मला दररोज विचारायचे आज किती टक्के बरं वाटते. मी म्हणतो 30%, 20%. पण ज्यावेळी 15 दिवस झाल्यानंतर 80%, 90% मला हात म्हणजे जी नस दबली गेली होती माझ्या उजव्या साईडची, ती नस भरून आली. आणि भरून आल्यानंतर मी डॉक्टरला म्हटलं आता वेदना माझ्या पूर्ण थांबलेल्या दिसत आहेत, तर अजून मला पूर्ण क्लिअरच व्हायचं आहे, पण मला अजून 5 दिवस वाढवा. तर डॉक्टरांनी त्या 20 दिवसामध्ये माझी पूर्ण ट्रीटमेंट, व्यायाम अतिशय चांगल्या प्रकारे करून घेतलं. आणि माझा हात आहे, हा तुम्ही बघू शकता बघा, पूर्ण वर जातो आहे. हा पहिला जास्त वर जात नव्हता किंवा इथं दुखत होतं, एकदम क्लिअर झालं. म्हणजे आणि मग मला तुम्हाला सगळ्यांना एकच सांगायचं आहे, आजाराला कधी घाबरायचं नाही, पण ट्रीटमेंट घेतल्याशिवाय पूर्णच केल्याशिवाय बाहेर. सर, मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहात. जेव्हा तुम्हाला त्रास होत होता तिथे, तो किती दिवसांपासून होत होता? मला हा त्रास सुरुवातीला ज्यावेळी सुरू झाला तसा थोडा हा त्रास 2 महिन्यापासून वाढत गेला. तुम्ही अजय कोठारी सरांकडे गेले तेव्हा त्यांनी जेव्हा माझं नाव हे त्यांनी सुचवलं तुम्हाला? हो, अजय कोठारींनी. बरं, त्यांनी सुचवलं तेव्हा तुम्ही माझ्याकडे आले. तेव्हा तुम्हाला तर माझ्याबद्दल काही कल्पना नव्हती की ते कुणी आले काही. बरं, त्यांना समजा डॉक्टर तुम्ही बघितले असणार, त्यांना 2-3 ठिकाणी तुम्ही भेट पण दिलेली आहे. त्यांच्यात आणि आपल्यात किंवा बाहेर जे डॉक्टर्स आहेत फिजिओथेरपिस्ट, त्यांच्यात आणि आपल्यात काही फरक वाटतो का तुम्हाला? कसं आहे माहिती आहे सर, ज्यावेळी आता मी संचिती हॉस्पिटल अजय कोठारींच्या मार्गदर्शनाखाली ट्रीटमेंट घेत होतो, त्यांनी मला सांगितलं विपुल आहेर म्हणून
जे डॉक्टर आहे बरं. त्यांच्याकडे ट्रीटमेंट घ्या. आणि जर उद्या कदाचित मी दुसरीकडे ट्रीटमेंट घेतली असेल मग परत डॉक्टरांकडे गेलो असतो आणि जर फरक नसता वाटला तर मी ते म्हणले असते की मी तुला सांगितलं जिथं नाही गेला मग दुसरीकडे गेल्यानंतर मी काही सांगू शकणार ना. शेवटी आपण तुमच्याकडे ज्यावेळी आलो तर मी बऱ्याच ठिकाणी म्हणजे येलो, पण माझी एवढी काळजी घेणार मला पहिल्यांदा माझ्या आयुष्यात तुम्ही म्हणजे पूर्ण माझ्यावर एवढी देखरेख आणि सल्ला किंवा पेशंटला बरं करण्याची क्षमता तुमच्यामध्ये खूप जास्त आहे. तुम्हाला असं वाटलं का फक्त तुम्हाला जसं स्पेशल VIP सारखी ट्रीटमेंट भेटली की इथे येणाऱ्या प्रत्येकाला VIP ट्रीटमेंट भेटते काय म्हणजे म्हणणं काय? नाही, आता माझ्याबरोबर 5-6 पेशंट होते माझ्या आधीचे. सगळ्यांना पाचरणे म्हणून ट्रीटमेंट VIP असं नाही की सगळे येणारे सगळे कस्टमर सगळे पेशंटला तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट सगळ्यांना एक सारखी दिलेली आहे. तुमचे जेव्हा उपचार चालू झाले त्याच्यानंतर किती जण बरे झाले तुमच्या आधी असं तुम्हाला वाटते का? कुणी असं तुमचे ओळखी वगैरे काय वाटलं का तुमच्या बरोबरच येत होते आता बरे झाले? आहे ना. ज्यावेळी मी यावेळी आपल्या क्लिनिकमध्ये सुरुवातीला आलो त्यावेळी माझे सुद्धा रिलेटिव्ह 4-5 जण येते होते किंवा लांबची सुद्धा तुमच्याकडून 200 किलोमीटर येणारी माणसं होती ट्रीटमेंटला. पण त्यावेळी रिलेटिव्ह होती. मी त्या रिलेटिव्हला विचारायचं बा काय तुम्हाला काय फरक झाला. तेव्हा तुम्हाला खूप त्रास होत होता आणि ते म्हणायचे मला बरं वाटतं. तेव्हा कसं वाटत होतं? सुरुवातीला मी तुम्हाला सारखे प्रश्न विचारायचं डॉक्टर बरं वाटेल का मला, किंवा तुम्ही तेवढा एक प्लस म्हणजे पॉझिटिव्ह विचाराने सांगितलं की बा 100% क्लिअर होता. फक्त थेरपीला खाडा न करणे, व्यायामाला खाडा न करणे. जर तुम्ही थेरपी दिली मी व्यायामच नसता केला तर त्यातही काही फरक नसता. पण हे मी क्लिअर सांगितलं होतं तुम्हाला पहिल्याच दिवशी. बरं, मला काय तुम्हाला वाटतं का इथे शिरूर, आता तुम्ही शिरूरचेच आहात प्रॉपर, शिरूरमध्ये तुमच्यासारख्या आजारांचे खूप लोक आहेत असं तुम्हाला काय वाटतं का? असं म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की ज्यावेळी असं काही नस दबले किंवा गुडघ्यांचा आजार असो किंवा हातांचा असो तर आजाराला कधी मी सुरुवातीला सांगितलं जास्त घाबरायचं नाही. पण ट्रीटमेंट मात्र थेरपी आणि व्यायामाशिवाय क्लिअर होत नाही असं माझं तरी वैयक्तिक म्हणणं आहे. म्हणून इथून पुढच्या काळामध्ये आपण थेरपी आणि व्यायाम करणे हे फार गरजेचे आहे. बरं, तुम्ही काहीतरी अमेरिका म्हणून काहीतरी वाक्य बोलले होते ते काय मला ऐकायचंय परत एकदा. मी तुम्हाला सुरुवातीला म्हणलं होतं की बाबा मी अमेरिकेला सुद्धा जाऊ शकतो किंवा मला जर तशी ट्रीटमेंट असते एका दिवसात जरी बरं व्हायचं असतं तरी मी गेलो असतो. पण मी अमेरिका गाठली असती असं तुमचं मत होतं. म्हणजे एवढा तुमचा त्रास होता, तुम्हाला वेदना होता. तुम्हाला रात्री दिवसा काही काम करताना तिथे हालचाल काय त्रास, कसा हालचाल केल्यावरच त्रास व्हायचा की हालचाल न करता पण ते फुनफुन असं काही असं होतं का काही त्रास? हो, त्रास म्हणजे कसं आहे शेवटी आपल्या ऋतुविलरवर आता लोकल असल्यामुळे जास्त रनिंग झाली, खड्डे किंवा हे जास्त माणसाच्या ज्याच्या आदळल्यामुळे की त्यावेळी लक्षात येत नाही किंवा शेतकरी वर्ग असतो. पण कसं असतं थोडंसं त्याला म्हणतात ना की आपल्याला त्यावेळी ती जाणवत नाही. खड्ड्यात गाडी आदळली काय आणि मग त्यांच्या वेदनानंतर सुरू झाल्यानंतर. पण मी ज्यावेळी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की हा किरकोळ जर थोडा प्रॉब्लेम असता तर 5-6 दिवसात गोळ्या औषधाने क्लिअर झाला. पण मला डॉक्टरांनी सांगितलं ना पुण्याच्या की 99% मला अंदाज आहे की शिर ब्लॉक झालेली आहे. त्यावेळीच मी ओळखून घेतलं. तुम्ही असं कधी याच्यामध्ये ऐकलं का शिर ब्लॉक झाली म्हणून ऑपरेशन्स केलेत लोकांनी, असं ऐकलंय? नाही, मी कधीच ऐकलं नाही. पण ज्यावेळी माझ्या हातात वेळ आली त्यावेळी मला अनुभवाचा. मला काय वाटतं इथे जर तुम्ही बरे झाले नसते तर मग काय पुढचं पाऊल काय टाकणार होते तुम्ही? काय डोक्यात काही होतं का कल्पना वगैरे की आता इथे बरं नाही झालं, गोळ्यांनी पण बरं नाही होते तर मग आता पुढे काय करायचं असं काही डोक्यात होतं का काही, का नव्हतं काही? नाही, काय नाही. आता मी ज्यावेळी डॉक्टरांनी मला इथं तुमच्याकडे यायला सांगितलं त्यावेळी मला मी चेक केला आणि तुम्ही मला आधार दिला की थेरपी आणि व्यायामाने क्लिअर होतात माणूस. मी तुमच्यानंतरही 5-50-100 जण लोकांना विचारायचं की चांगले की त्यांनी ते म्हणायचे थेरपी आणि व्यायाम जर असलं तर नक्कीच माणूस बरा होतं. किंवा आपल्या थेरपी क्लिनिकमध्ये बरीच लोक होती पेशंट, त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही 8-8 दिवसात क्लिअर झालेलो आहे. आता जसं दुखणं असेल तसं वेळ लागणार. माझं दुखणं मोठं असल्यामुळे थोडं मला 15 दिवस तुम्ही सांगितले, मी 20 दिवस घेतले. 4 दिवसात पण बरे झाले काही लोक आहेत आपले. पण मला असं वाटतं आपल्या थेरपीमध्ये मी पाहिलं बरेच पेशंट येऊन गेल्यानंतर ती क्लिअर झाली, परत काय आली नाही. असं तुम्हाला एक तरी पेशंट दिसला का की ज्यांनी आधी उपचार घेतला होता ते परत आले? अरे बापरे, परत काही नाही आली. आणि सगळ्यांना माझे काही जणांना मी फोन केले की ते म्हणले आम्हाला बरं वाटते. काहींचे आजार आता 15 दिवसाच्या कालावधी 1 महिन्याच्या उद्भवल्यामुळे त्यांचे क्लिअर लवकर झाले. पण आपला आजार थोडा 2 महिने 2.5 महिने लेट झाला, लवकर झाल्यामुळे मी गोळ्या थोडासा जार दिला त्याच्यामुळे थोडंसं. पण चला बरं वाटते. तुम्हाला काय वाटतं ते अजून लोकांना माहित नाही, जसं तुम्हाला माहित नव्हतं, तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं विपुल आयरे डॉक्टर आहेत तिथे, तेव्हा तुम्ही इथे शोधायला लागलं. तुम्हाला बाहेरच्या डॉक्टरांनी सांगितलं तरी तुम्हाला इथलं तुम्ही प्रॉपर असून तुम्हाला शोधावं लागलं. जर तुम्हाला शोधावं लागलं तर मग बाकीच्यांना पण माहितीच नाही
त्यांना माहीत झाल्यानंतर आपल्या क्लिनिकमध्ये बरं होण्याची संख्या वाढू शकते का, म्हणजे लोकांची यायची? 100% वाढू शकते. मुळात तुमच्या थेरपीमध्ये कसं आहे हं. किंवा पेशंटवर थोडं जास्त लक्ष, ट्रीटमेंट व्यवस्थित, बरं. पेशंटला आधार देणं, आजार गंभीर असला तरी त्याला सांगणं किंवा क्लिअर व्हायचे, हा पेशंटला एक मिळणारा मोठा हे असतं, आत्मविश्वास असतो. आत्मविश्वास आहे तो इकडे भेटतो. हो. ठीक. आणि आमच्या काही चुका वगैरे तुम्हाला वाटत असतील तर ते तुम्ही सांगू शकता आता. मी 100% सुरुवातीलाच सांगितलं की बा आपल्याकडून काहीच चूक होत नाही आहे. बरं. तुमची देणारी पद्धत, ट्रीटमेंट अगदी व्यवस्थित आहे. पण माझं असं म्हणणं आहे बरं. की आजार हा झाला का तो बरं करण्याचं काम तुम्ही केलं. आता हा माझा जो हात तुम्ही बघू शकताय. आणि तो हात तुम्ही असं, मी पहिले 5-10 दिवस तर तुम्हाला हसतानाच बघितलं नव्हतं. नाही मी खरं सांगतो तुम्हाला, खूप वाईट होती. तुमचा वाढदिवस गेला मध्ये, पण वाढदिवसाच्या दिवशी पण कोणाशी बोलावं अशी तुमची इच्छाच झाली नाही. म्हणजे मला परत तुम्ही आल्यानंतर जायच्या वेळेस कळलं, लोकांनी विश केल्यावर, आणि विश केल्यावर पण तुम्ही धन्यवाद ह्या अवस्थेत तुम्ही बोलत होते. पण तेव्हा ज्यावेळी एखादा आजार होतो ना, हां, त्यावेळी निश्चितच माणसाचं मन कुठंच लागत नाही. ज्यावेळी माणूस फ्रेश आणि व्यवस्थित असेल, त्यावेळी माणूस पूर्ण आनंदी असेल, त्यावेळीच माणसं. पण आता हे माझ्या हाताचं दुखणं पहिल्यांदा जास्त झालं, त्यामुळं पण ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्ही माझी काळजी घेतली आणि व्यवस्थित, आणि मला पूर्ण आता पूर्ण क्लिअर वाटते. 99% क्लिअर झालो मी सगळ्यांना सांगेन की व्यायाम, थेरपी हे तर असू द्या. म्हणजे मला एकंदरीत असं म्हणायला चुकीचं वाटणार नाही की आपल्या डॉक्टर कोठारी साहेबांनी तुम्हाला इथे पाठवून पुण्याचं काम केलेलं आहे, असं म्हणायला काही चुकीचं ठरणार नाही. 100% डॉक्टरांना मी खूप धन्यवाद देतो, अजय कोठारी साहेब सरांना, की त्यांनी मला सुरुवातीलाच सांगितलं व्यायाम आणि थेरपी जर घेतली तर माणूस क्लिअरच होणार. डॉक्टरांना मी एक फोनही केला होता की डॉक्टर मी 100% बरा झालेला आहे. डॉक्टरांनी मला तिकडून व्हेरी गुड हा शब्द वापरला. डॉक्टरांना मी सुद्धा आता एक दिवस पुण्यात जाईन, त्यावेळी नक्कीच संचित हॉस्पिटलला त्यांची गाडी घेऊन डॉक्टरांना मी पेढे देणार आणि मग धन्यवाद. बरं, तुमच्या दोघांचे फुल आहेर आणि डॉक्टर अजय कोठारी याला खूप धन्यवाद देतो. नाही ते तर ठीक आहे. जसं कोठारी साहेबांनी पुण्य कमवलं आहे, तसं तुम्हाला वाटतं का तुमच्याकडून पण लोकांना आपल्या क्लिनिकबद्दल सांगणं व्हावं आणि त्यांचं दुखणं जे कमी व्हावं आणि तुम्हाला पुण्य मिळावं, असं काही कल्पना, असं काही आहे का तुम्हाला? 100% त्यात काय हे नाही आहे. तुम्ही मुळातच पेशंटची काळजी घेताय. आपलं नाव आत्ता कुठंतरी अजूनही मोठं होईल अशी या ठिकाणी आशा बाळगतो. धन्यवाद.